गटानं मात्र विधान परिषदेच्या 11 जागांवरील निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आणि त्यासाठी उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे। आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे। त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत। अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य आहे, त्यांना अधिकारच नाही। आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे। खरं तर एक रूमच घेतली पाहिजे कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी। त्यांच्या बाजूना निर्णय झाला की ते म्हणते आमचा न्यायदेवतेवर भरोसा आहे, त्यांच्या विरोधात निर्णय गेला की कोर्टालाही शिव्याची लाखोली घालाल ते कमी करत नाही। मला असं वाटतं त्यांनी चॅलेंज केलं, कोर्ट योग्य ते निर्णय घेईल, आमचं काही ऑब्जेक्शन नाही। एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी जर कोर्टात जात असेल आणि त्यांना ती गोष्ट जर अयोग्य वाटली तर त्यांना जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तो निर्णय कोर्ट योग्य तो निर्णय केला असा आम्हाला कोर्टावर आमचाही विश्वास आहे।